मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे जिल्हास्तरीय कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता। नृत्य, पथनाट्य, नाटक, वादन, गायन, दृश्यकला आणि पारंपरिक गोष्ट वाचन अशा विविध कलात्मक प्रकाराचा समावेश या स्पर्धेमध्ये करण्यात आला। या महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक मनमोहक आणि आकर्षक सादरीकरणे सादर केली। प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली। कला क्षेत्रातील गुणी विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ ठरली। शाहीर विशारद आझाद नाईकवाडी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कलात्मक योगदानाचं कौतुक करत म्हटलं, प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र शासन आणि माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज मेन राजाराम हायस्कूल भवानी मंडप येथे राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही स्पर्धा 9वी ते 12वीच्या वयोगटासाठी आहे आणि 6 विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे। गायन, वादन, नृत्य, दृश्यकला, कथा वाचन अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे। आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की जिल्हा स्तरावर निवडले जाणारे विद्यार्थी राज्यस्तरावर जातील आणि राज्यस्तरावर निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर जी दिल्ली इथं स्पर्धा होणार आहे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतील। लोककला, शास्त्रीय संगीत या सर्व ज्या कला आहेत या सर्व कलांमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे। आणि या कला उत्सवामुळे संपूर्ण जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळांमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आणि खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांची ही वास्तू आहे मेन राजाराम हायस्कूल जिथं आज भरतंय, या वास्तूमध्ये खऱ्या अर्थानं कलापूर हे कोल्हापूर आहे हे सर्वांना दिसायला मिळायला लागलेलं आहे। आणि या कला उत्सवासाठी एक संगीत शिक्षक आणि एक शाहीर विशारद या नात्यानं माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं कौतुक करत म्हटले, नमस्कार। ऐतिहासिक अशा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या या करवीर नगरीमध्ये राजर्षी शाहूच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जी भूमी आहे या भूमीमध्ये, या वास्तूमध्ये आज राष्ट्रीय कला उत्सवाच्या प्राथमिक फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या आयोजनात विद्यार्थ्यांची नवीन ऊर्जा बघायला मिळते। सकाळपासून विविध कलागुण असणारे विद्यार्थी आज इथे एकत्र आलेले आहेत आणि अत्यंत चुरशीच्या वातावरणात आणि उत्साहानं या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला, जिल्हा फेरीला प्रारंभ झालेला आहे। नियोजकांचे सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार की त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे। राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची एक वेगळी उमेद, एक वेगळी भावना आणि एक वेगळं क्षितिज या मुलांना मिळते। आणि या सर्व संघांना ज्याच्यामध्ये नृत्य आहे, गायन आहे, वादन आहे, शाहिरी आहे, पोवाडा आहे, लावणी आहे, लोकनृत्य आहे, समकालीन नृत्य आहे, चित्र आहेत, शिल्प आहेत, तर या सगळ्यांना घेऊन जो एक मोठा असा कॅनव्हास या मुलांच्या समोर उघडला गेलेला आहे आणि आपणही राष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकतो, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकतो, आपण राष्ट्रामध्ये जाऊन आपलं प्रेझेंटेशन देऊ शकतो, हा आत्मविश्वास या कला विषयानं, या कला उत्सवानं दिलेला आहे। आणि या राष्ट्रीय कला उत्सवामध्ये जे टीम सहभागी झालेले आहेत त्यासाठी सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक इथं आलेले आहेत, अतिशय नावाजलेले असे लोक परीक्षक आहेत आणि या सर्व टीमना मी शुभेच्छा देतो। या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचा विकास करता आला, तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सृजनशीलता आणि कला आदानप्रदानाचा माहोल निर्माण झाला।